सेवन संघ पाहायला मिळतोय. सुंदर कामगिरी गवदेव सेवन संघाची पाहायला मिळाली आहे या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या बाजूला 7D स्पोर्ट्स संघ सुद्धा काही कमी नसेल. त्यांनी सुद्धा SK भैरववाडी आणि आर्यन स्पोर्ट्स पिंगोळ सामन्याला सुरू पाहून पहिला चेंडू एक धाव एका धावसंख्येनं श्री गणेश झालाय मैदानावर. फलंदाज सुंदर फटका. पहिले 2 चेंडू तसे समाप्त झालाय. चांगली धावसंख्या पाहायला मिळते. सुंदर फटका. पुन्हा एकदा एकच धाव. पहिल्या 3 चेंडूंच्या अखेरीस धावफलकावर धावा पाहायला मिळत आहेत. नाममात्र 3 धावा. विपक्ष 7D स्पोर्ट्स कुडाळ संघ 2 ताकदवान संघ आहेत. दुसरा चेंडू आटलाग केला जातोय. फलंदाजाच्या एक धाव निघाली आहे. एका धावसंख्येनं धावफलकावर 4 धावा. पहिल्या 4 चेंडूंच्या अखेरीस 4 धावा. पुन्हा एकदा एक धाव निघाली आहे. एका धावसंख्येनं चांगली धावसंख्या वधारते. धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 5 चेंडूंच्या अखेरीस 5 धावा. आपण पाहताय आमदार चषक 2024 रणसंग्राम आजचा दुसरा दिवस. यावेळी नियमबाह्य फटका हादरा बसतोय 7D कुडाळ संघाला या मैदानावर. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूवर हादरा पहिल्या षटकाची झाली आहे सांगता. चांगली धावसंख्या 5 धावा. यावेळी पंचांचा इशारा न टोटल 2 धावा ऍड होतील. 2 धावसंख्येने धावफलकावर चेतन न्यू बॅटर चेतन याची वर्णी लागली आहे. गोलंदाजी मार्कवर प्रेम एक धाव निघते. एका धावसंख्येनं चांगली धावसंख्या वधारेल. पुन्हा एकदा एक धाव निघते. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिला चेंडू थोडासा खराब होता प्रेम याचा. त्या चेंडूवर टोटल 2 धावा निघाल्यात. नो+1. यावेळी पुन्हा एकदा पंचांचा नोचा इशारा. टोटल 2 धावा. थोडीशी चूक करतोय. पुन्हा एकदा धाव निघते. धावफलकावर 1 ने वाढ होते. 12 धावा. तेरा धावा धावफलकावर. 4 चेंडूंच्या अखेरीस 13 धावा. प्रेम गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. यावेळी येऊन साइड प्लेट हादरा बसतोय. सोडून द्यायचा प्रयत्न मात्र फसलाय फलंदाज करण वर्धमचा. धावा 14 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. यानंतर सामना SK भैरववाडी आर्यन स्पोर्ट्स पिंगोळ दिशान गोलंदाजी मार्कवर. यावेळी पंचांचा वाईड +1. टोटल 2 धावांचा इशारा. 2 धावसंख्येने चांगली धावसंख्या वधारते. 16 धावा धावफलकावर. यावेळी मात्र चेंडू निर्धावाला आहे. वापसी करतोय गोलंदाज दिशान. पुढे प्रयत्न. ट्रॅकिंग फटका. 1 धाव जरूर निघाली आहे. एका धावसंख्येनं चांगली धावसंख्या वधारते. पाहायला मिळतात 17 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावर. स्लॉग ओव्हरचं षटक. डेथ ओव्हरचं षटक. पुन्हा एकदा 1 धाव. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो दिशांत वेंगुर्लेकर आपल्या संघासाठी. आता मात्र पुढे सरसावण्याचा प्रयत्न. 1 धाव अजून निघाली आहे.
थोडासा चौकारचा प्रयत्न, पुन्हा एकदा एक धाव निघाली आहे. किशोरकडे क्षमता आहे, एखादा मोठा फटका अपेक्षित असेल रसिक प्रेक्षक वर्गाला. यावर सुंदर फटका, पंचांचा इशारा. 2 धावांचा 2 धावसंख्येनं पहिल्या सत्राचा खेळ समाप्त होत आहे. सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 23 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी गवदेव सेवन संघाला. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल किशोर, स्ट्राईकला प्रेम. पहिल्या चेंडूवर एकदा धावसंख्येनं श्री गणेश झालाय. 23 धावांचा पाठलाग करायचा आहे. या मैदानावर एखादा मोठा फटका अपेक्षित असेल जो सामन्याचं गणित स्पष्ट करेल. अशा प्रकारची कामगिरी गवदेव सेवन संघाकडून होते हे देखील पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे. उद्या पंच आहेत. गडी बाद होतोय. यावेळी आपलं चूक होत आहे यष्टांच्या पाठीमाग. धावफलकावर पुण्याच्या फ्लिकचा फटका, एक धाव निघाली आहे. सांघिक धावसंख्या 1 ने वधारते. आजच्या या गटात सगळे संघ पाहायला मिळत आहेत. मालवणचं असेल, त्यानंतर 7DS कुडाळ, मिताई जय भवानी, आर्यन स्पोर्ट्स पिंगुळी, सुंदर फटका देखण्याचं रक्षण. चेंडू आलाय निर्धाव. 6 धावा. 4 चेंडूंच्या अखेरीस 6 धावा. पुन्हा 10 धाव. 7 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा चेंडू किशोर षटकरचा. पुन्हा एकदा 1 धाव निघतो. पहिल्या षटकाची झाली आहे सांगता धावफलकावर धावा पाहायला मिळत आहेत. त्या 8 धावा. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये 1 धाव जरूर निघाली आहे. एका धावसंख्येनं समीकरण असेल ते 11 चेंडू आणि 14 धावांची गरज. यावेळी पंचांचा वायुडीचा इशारा. समीकरण थोडंसं सोपं झालंय. उर्वरित 11 चेंडू अजूनही बाकी आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 13 धावांची गरज. प्रत्येक चेंडू गणित समीकरण बदललं जात आहे. थोडीशी ढिलाईची गोलंदाजी हर्ष शिर्के मैदानावर पाहायला मिळतोय. पुन्हा 1 धाव. 10 चेंडू 12 धावांचं समीकरण अजूनही जुळवावं लागेल. आता मात्र लय मध्ये दिसतोय. सुंदर फटका आदित्याच्याकडनं देखण्याचं रक्षण. टाळ्यांचा प्रतिसाद होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर फटका. पुन्हा एकदा देखण्याचं रक्षण पाहायला मिळतं. स्वतःच्या बॉलर मध्ये सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवतोय हर्ष शिर्के. आपल्या संघासाठी भरीव कामगिरी या मैदानावर सादर करतोय. सुंदर फटका. 1 धाव निघाली आहे. एका धावसंख्येने सांघिक धावसंख्या 12 धावा. 5 चेंडूंच्या अखेरीस 12 धावा. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ मैदानावर बाकी आणि अजूनही 11 7 चेंडू 11 धावा हे समीकरण आता मात्र बाकी राहिलंय. यावेळी मोठा फटका सोडण्याचा प्रयत्न. 1 धाव जरूर निघाली आहे. उर्वरित 6 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण बाकी.
चेंडू 10 धावांचं समीकरण. यावेळी ब्लॉकरची गोलंदाजी निश्शब्द गोलंदाजी पाहायला मिळते. एक धाव जरूर निघते. 5 चेंडू 9 धावांचं समीकरण अजूनही बाकी. या मैदानावर प्रयत्न करावे लागतील. सुंदर फटका देखणे क्षेत्ररक्षण हर्ष शिर्केचं मैदानावर पाहायला मिळत आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी. अजूनही 9 धावांचं समीकरण बाकी आहे. यावेळी मात्र सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. मैदानावर हर्षाची गरज आहे 9 धावांची. यावेळी सुंदर फटका पण त्यांचा 2 धावांचा इशारा. 2 चेंडूंचा खेळ बाकी. 7 धावांची गरज आहे. 2 चेंडू 7 धावा. या चेंडूवर कोणता फटका येतोय चैतन्याच्या बॅटमधनं. यावेळी वाईडचा इशारा. आता मात्र समीकरण बदललंय. 2 चेंडू 6 धावांची गरज. 2 चेंडू 6 धावा. एका बाजूला चैतन्य सज्ज झालाय स्ट्रायकिंगच्या दिशेनं. यावेळी पुन्हा एकदा वाईडचा इशारा. 2 चेंडू 5 धावांची गरज. 2 युवा सितारा दरम्यान चाललेला असलेला सामना. एका बाजूला हर्ष, दुसऱ्या बाजूला चैतन्य. क्षमता दोघांकडे आहे. कोण सामन्यामध्ये यशस्वी ठरतो हे देखील पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे. 2 चेंडू 5 धावा. 1 धाव निघाली आहे. 1 चेंडूचा खेळ बाकी. 4 धावांची गरज. 1 चेंडू 4 धावा. 4 धावा 1 चेंडू. रोमांच तरार पडलालीच्या संघर्षाच्या मैदानावर, आनंदाच्या लाटा मैदानावर, पराभवाची ओटी मैदानावर निमित्त असेल आमदार चषक 2026 ची स्पर्धा. यावेळी मात्र नियमबाह्य फटका. शेवटच्या चेंडूवर हादरा बसलाय आणि सामना जिंकतोय 7 DS स्पोर्ट्स संघ.